कशा पद्धतीनं केलं गेलं ह्याची चौकशी झाली पाहिजे. याच्या मागं कोण आहे त्याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण ह्याच्या मागं असतील खोटं करणारे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ही स्वतः महेंद्र दळवींची मागणी आहे. महेंद्र थोरवेंनी काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, परंतु महेंद्र दळवींच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की महेंद्र दळवींनी स्वतःहून जर सांगितले की याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे तर ते केलं पाहिजे. आणि त्याच्यातनं अशी जर वाईट प्रवृत्ती एखाद्या लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याची तयार होत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. पण तुमचेच मी काय सांगितलं हे चौकशी अंती सगळं पुढे येईल ना. ज्यांच्या बाबतीमध्ये हे घडलेलं आहे त्यांनी मागणी केली की याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि ही जर सविस्तर चौकशी झाली तर त्याच्यामध्ये कुणी हे केलं हे पुढे येईल, जगासमोर येईल, महाराष्ट्राच्या समोर येईल. पण मी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की चौकशी अंती ह्याच्यामध्ये जी कोण व्यक्ती असेल ती पुढे येईल, त्याच्यामुळे त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. स्वतः जर ज्यांच्या बाबतीत हा प्रसंग घडलेला आहे ते सांगतात की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ती मुख्यमंत्री मोदयांनी केली पाहिजे, तर अजून काय पाहिजे. त्या चौकशीमध्ये जे कोण नावं घेत आहेत, कोण नावं घेत नाहीत, या सगळ्यांची नावं पुढे येतील आणि जे कोण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं बदनामीकारक करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना देखील कुठेतरी कळेल कायदा काय आणि कायद्याचे हात तिथपर्यंत पोहोचू शकतात त्याची जाणीव होईल. पहिली गोष्ट मी पुन्हा एकदा सांगितलं की आता 3-4 प्रश्नांचं उत्तर हे एकच आहे. या व्हिडिओची चौकशी झाल्याशिवाय ह्याच्या मागं कोण आहे हे कळणार नाही आणि स्वतः महेंद्र दळवींनी सांगितलेलं आहे की याची चौकशी करावी. महेंद्र थोरवे जे काय बोलले ते मी ऐकलेलं नाही आणि त्यांनी बोललं म्हणून मी बोललं पाहिजे असं काही माझ्यावर बंधन नाही. मुद्दा असा आहे की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सगळी लोक जी आहोत ही महायुतीनंच पुढे जावं अशी आमची प्रत्येकाची अपेक्षा असते. हा विषय आणि महायुतीचा विषय हा वेगळा आहे म्हणून मी सांगितलं की ह्याच्यात पूर्ण चौकशी झाली पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण ह्याच्यामध्ये आहेत तेच उत्तर मी देतो की वरिष्ठांची चर्चा करून याच्या बाबतचं आमचं धोरण देखील फायनल केलं जाईल. शिवसैनिक आहात, बाळासाहेब ठाकरे यांची देखील एक भूमिका होती की अखंड महाराष्ट्र कायम राहायला पाहिजे, मग असे जर महाराष्ट्राचे तुकडे होत असतील तर तुम्ही कसं? नाही, महत्वाचा मुद्दा असा आहे की या संदर्भामध्ये वरिष्ठांची चर्चा करू. आजही वंदनीय बाळासाहेबांचाच विचार आम्ही पुढे घेऊन जातो. त्याच्यामुळे मुंबईसह विदर्भ हे ऐकायचं आणि आपण त्याच्यावर स्टेटमेंट द्यायचे, याच्यापेक्षा त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, त्यांची भूमिका काय आहे ते आम्ही समजून घेऊ आणि त्याच्यानंतर पक्षाचं धोरण आमचं फायनल होईल. पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये अशा पद्धतीची वक्तव्य, महाराष्ट्र तोडण्याची अशा पद्धतीची वक्तव्य ही तुम्हाला निवडणुकीत फटका देणारी नाही असं वाटतं? त्याचे काय परिणाम? मी काय सांगितलं की आपण आता दळवींच्या ह्याच्यावरनं स्वतंत्र विदर्भावर आलो. मी असं सांगितलं की त्यांनी जे काय बोलले त्यांचा अभ्यास तर करू दे. अभ्यास न करता उत्तर दिलं पाहिजे असं देखील आदरयुक्त दबाव तुमचा असू नये की त्यांनी बोललेत म्हणून तुम्ही दिलंच पाहिजे उत्तर. तुम्ही आम्ही सांगतो तेच बोललं पाहिजे. माझं त्याच्यामधलं म्हणणं असं आहे की मी त्यांच्याशी चर्चा करतो, ते का असं बोललेत ते मी ऐकतो, त्यांची माहिती घेतो आणि माहिती घेऊन तुम्हाला सांगतो.